तर आपल्या सोबत आहे सचिन भाऊ आणि परेश भाऊ. हे आपल्याला आता माहिती सांगतील. आज खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळ शिल्प पाहण्याचा दुसरा दिवस आहे. सिंधुदुर्गामधील वेगवेगळ्या सड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची कातळ शिल्प आज आपण पाहत आहोत. आणि मला वाटते अर्धा तास चालत आल्यानंतर या औरत चौरस पसरलेल्या सड्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. आणि सुंदर अशी जवळ 70-80 प्रकारची वेगवेगळी कातळ शिल्प या ठिकाणी कोरलेली दिसून येत आहेत. तर या कातळ शिल्पांविषयी डॉक्टर परेश फडे सर आपल्याला थोडी माहिती सांगत आहेत. सर, आपण जी आता ही कातळ शिल्प बघतो ही अगदी उठावदार कातळ शिल्प आहेत, परंतु या एकूणच सड्यावर बरेचसे प्राणी, बरेचशा अमूर्त अशा आकृत्या कोरलेल्या आहेत. आता या आपल्याला समोर ज्या दिसत आहेत ही पण एक अमूर्त आकृती आहे. त्याचं काय आपल्याला नेमकं कळत नाही की काय नेमकी ती आकृती आहे. ही समोरची आकृती आपण जर बघितली तर थोडाफार आपण अंदाज करू शकतो की ती एका मानवाकृती आहे. ते डोकं आपल्याला दिसतंय आणि त्याचे दोन्ही हात खालपर्यंत आलेले आहेत, कमरेपर्यंत, आणि कमरेच्या खालचा भाग अगदी छोटा दाखवलेला आहे. मग ते खरंच मानव प्राणी आहे की समुद्रातला एखादा जीव आहे, कारण खाली पायासारखं काहीच दिसत नाही. ते पण आपल्यासाठी एक कोड आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला आणखी एक वेगळी गोष्ट बघायला मिळते. एक कातळ शिल्प कोरलेलं आहे जे आपण रेडे टाका इथे बघितलं होतं, त्याच धर्तीचं लज्जागौरी सारखंच आहे, परंतु आता पाय इथे क्लिअर दिसत नाही आपल्याला आणि तिथे खड्डा दिलेला आहे. मग याचा अर्थ पण आपल्याला नेमका काय आहे हे शिल्प हे कळत नाही. पण ते विशेष की या ठिकाणी एक तो खड्डा कोरलेला आहे. या ठिकाणी जर आलात तुम्ही तर ही जी आकृती आहे बाजूने डिझाईन केलेलं आपल्याला वेल काढलेला दिसतोय. आणि ही जी आकृती आहे ही आकृती आता बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा आपल्या काही किल्ल्यांवर गंड भेरून म्हणून जो काही एक गरुडेसारखा दिसणारा प्राणी काढलेला आहे. बऱ्याचशा नाण्यांवर पण त्याचं चिन्ह आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी तत्सम तेच म्हणता येणार नाही, पण त्यासारखं दिसणारं हे शिल्प आहे. कदाचित त्या संकल्पना पुढे पुढे चालत आल्या आणि आज आपल्याला ते दिसत आहेत वेगळ्या रूपामध्ये. असं उठाव वाटत नाही तुम्हाला? उठाव वाटत नाही, इतरांपेक्षा जास्त ठसठशीत आहे. ठसठशीत आहे कारण त्याला एक बॉर्डर आहे ना, त्याच्यामुळे ते अजून ठसठशीत. सर, बरेच इथे प्राण्यांचे चित्र आपल्याला दिसले किंवा जास्त करून माशांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले. काय कारण असावं याचं? माशांचं हा जो परिसर आहे इथून मला वाटतंय 10-15 किलोमीटरवर समुद्र किनार आहे आणि आपण पॉपलेट सारखे मासे इथं बघतोय, काही मोठे मासे बघतोय. याचा अर्थ हा इथे राहणारा जो आदिमानव आहे तो इथून पाण्यामध्ये मासे पकडायला जात असावा आणि त्याचं ते अन्न असावं आणि म्हणून त्याला ती संकल्पना माहिती आहे म्हणून ती तिथं कोरली गेलेली. तिथे एक गेंड्यासारखी आकृती पाहिली आपण, म्हणजे त्यावेळेस तिथे गेंडे असू शकतात. गेंडे असू शकतात. आपण तुम्हाला माहित असेल की चवे देऊळ येथे आपण एक धावणारा गेंडा बघितला होता. मोठा होता तो, मोठा. इथे जरा थोडासा स्थूल असा गेंडा दाखवलेला आहे. परंतु गेंडा या परिसरामध्ये असावं कारण असं म्हटलं जातं की हा रेन फॉरेस्ट एरिया होता पहिला, काही 10,000 वर्षापूर्वी वगैरे अगोदर, आणि नंतर वातावरणीय बदलानंतर फरक पडलाय आणि म्हणून गेंडा या ठिकाणी असावा, कारण बघितल्याशिवाय तर कोणी काढू शकत नाही आणि म्हणून ते गेंड्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. ही किती जुनी असावीत? यांचा काळ आपल्याला आता 3,000 वर्ष पाठीमागे जावं लागेल. 3,000 ते 30,000 वर्षाच्या पर्यंत आपल्याला याचा कालखंड येतो. पण सुंदर वाटलं सगळं आणि खूप कातळ शिल्प या ठिकाणी पाहायला मिळाली. मजा आली. थोडक्यात धन्यवाद.